श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, लहान मुलांनासुद्धा तुम्ही स्वामी नामाची गोडी लावली ना, तर बाबा नक्कीच तुमच्या मुलांना, जे कोणी लहान मुलं जास्त मस्ती करतात, त्रास देतात, रडतात, ऐकत नाहीत, त्यांना जर स्वामीनामाची गोडी लावली ना, तर तुमची मुलंही हट्टी आहेत ना, तीही शांत व्हायला मदत होते. आणि त्यांना या स्वामीनामाबद्दल तुम्ही जेव्हा सांगाल ना, त्या दिवशीपासून त्यांना वळण लावा. आज लहान आहे तर 11 वेळा तरी बोल. किती वेळ लागतो 11 वेळ बोलायला? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं त्याला एक एक शब्द उच्चारायला लावा. बघा, त्यांचं आयुष्य इतकं सुंदर होईल. हट्टी मुलंही खूप छान वागू लागतील, त्रास देणार नाही, अभ्यासातही त्यांचं मन लागेल. हे जे मोबाईल आहेत किंवा कॉम्प्युटर आहेत, व्हिडिओ गेम आहेत, काही जे त्यांना नाही खेळायला पाहिजे, त्यापासून ते लांब राहतील. मी खरंच सांगते, अनुभवावरूनच सांगते तुम्हाला. म्हणून हा उपक्रम आपल्या या बाबांनीच मला दिला आहे, तुमच्यापर्यंत ह्या सेवा पोचवण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. खरंच मी एवढे अनुभव घेतलेत जीवनामध्ये, खूप अनुभव घेतले. बाबांनी नेहमीच सोबत केलेली आहे या लेकीला. बाबांच्या या लेकीला बाबांनी स्वतः सोबत केलेली आहे. कितीही त्रास आले, कितीही कष्ट आले, कितीही खूप अशा वेदना झाल्या आहेत, तरी बाबांनी त्यांच्या लेकीची सोबत सोडली नाही आहे. एक वेळ मनुष्य हा माणसाला इजा पोचवली असेल एखाद्या माणसाला, तर त्या माणसाने क्षमा केलेली नाही आहे. पण आपले जे देव आहेत, आपले जे गुरु आहेत, त्यांनी नक्कीच क्षमा केलेली आहे. कारण आपण सर्व ही बाळं, लेकरं, आपण त्यांचेच आहोत. तुम्ही एकदा या बाबांच्या नामाचा, बाबांच्या तारक मंत्राचा आणि बाबांच्या स्वामी चरित्राचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. खरंच तुमच्या स्वतःमध्ये पण इतके चेंजेस येतील, इतके तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःला अनुभव मिळतील की आपण कसे होतो आणि आपण कसे झालो आहोत, हे तुम्हाला स्वतःला समजेल. आणि आता आपण तर सुरुवात आत्तापासून करणार आहोत, पण हे जर लहान मुलांना आत्तापासूनच तुम्ही चांगलं वळण लावलंत ना, तर ही मुलं उद्या सर्वांपर्यंत आपल्या बाबांच्या सेवेला सुद्धा लागतील. आणि त्यांना जे जे मित्र मिळतील ना, ते नक्कीच त्यांना चांगलेच मित्र मिळतील, चांगला मित्र परिवार मिळेल, चांगली माणसं मिळतील. अशी फसवी आणि लबाड माणसांपासून ते दूरच राहतील. आणि ते काम फक्त आणि फक्त आपल्या या स्वामी बाबांच्या, आपल्या या गुरूंच्या हाती असेल. आणि त्यांचं आयुष्य नक्कीच सोन्यासारखं होईल. तुम्हीसुद्धा ह्या सेवा केल्यामुळे तुमच्या लहान मुलांचं, बाळांचं नक्कीच चांगलंच होईल. त्यांना कुठल्याही खडतर प्रवास करण्याची गरज नाही लागणार. कुठेही ते पडणार नाहीत, धडपडणार नाही. उलट स्वतः आपल्या पायावर ते चालतील, आपल्या पायावर ते उभे राहतील. नक्की याचा आस्वाद घ्या, नक्की याचा तुम्ही लाभ घ्या. आणि तुमच्या मुलांनाही हे वळण लावा की सकाळी आणि संध्याकाळी देवाच्या आणि आपल्या गुरूंच्या, स्वामी बाबांच्या समोर उभं राहून तुम्ही सेवा करा. आणि सकाळ संध्याकाळची प्रार्थना त्यांच्याकडून बोलून घ्या.
बघा, ही जी लाईन आहे ना, चुकवी कळी काळ, पुरवी भक्तांची आळ, करी सकळांचा सांभाळ स्वामी माझा. खरंच आहे, ह्या वाक्याची तुम्हाला नक्कीच अनुभव घ्यायला मिळतील. कारण स्वतः मी हे करते आहे आणि या सेवा इतरांपर्यंत पोहोचवायला माझं भाग्य हे माझ्या बाबांनीच दिलेलं आहे. तेव्हा नक्की या सेवेचा तुम्ही लाभ घ्या आणि या सेवेत नक्की या. धन्यवाद.